पोते तू काय करतेस? चुलीला कलर देतेस का? नाही रे बाळा, कलर नाहीला पोतेरा म्हणते ती. आपल्या गावात जत्रा आहे ना आज, तर चुलीला पोतेरा देऊन आपलं देवासाठी निवद करायचा आहे. पहिली लोक कशी करायची, सण आला का नाही, सणाला असा पोतेरा देऊन चुलीला मग निवद करायची, असाच करत नव्हती. त्यासाठी मी आज आपल्या गावात सण आहे म्हणून, सण म्हणजे आपल्या गावात आज यात्रा आहे देवीची, मर्यायची. असं चुलीला पोत्यारा का देतेत? पोतेरा देण्यामागचं कारण लोकांनी परंपरा आहे म्हणून पुढे आणले, पण शास्त्रीय कारण तर चुलीला आपले तुटलेले फुटलेले किंवा स्वच्छ करण्यासाठी राख उडलेली असती, आपण फुडणी टाकताना तेल उडलेलं असतं, त्यासाठीही आपण चुलीला पोतेरा देतोय. आणि शेवटी झालं तर आपल्याला पण प्रसन्न वाटतं, बघ कसं छान वाटतंय बरं आता आपल्याला, म्हणून पोतेरा देते बाळा. तर नमस्कार, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आमच्या गावात आषाढ महिन्यातली मर्याची जत्रा आहे. आणि मर्याच्या जत्रेला कसं आहे, पूर्ण आषाढ महिना लागला, अमावस्या आषाढ महिन्याची लागली का तेव्हापासून गावात रक्त पडू द्यायचं नाही. पण खाणापिणारे असते तीच, तर विशीच्या बाहेर आणून कापायचं, पण विशीच्या आत कापायचं नाही, फक्त तिसंग गावात. तिसंग गाव सोडलं म्हणजे विशीच्या बाहेर जाऊन कापून आणलं तर चालतं. जेव्हा पोतराज येऊन गावातली जत्रा होईल त्याच्यानंतर कापायला काय अडचण नाही. वटारची चुलीचं पोतराज असते. आता पुन्हा गावात 12 वाजता फेरी निघते, बरोबर 12ला फेरी निघते. पूर्ण गावाला येशीतनं असा येडा मारून मर्याच्या देवळापर्यंत येऊन पूर्ण फेरी मारते. देवी अंगात संचारली पोतराजांच्या,
तर अंगावर शहारे येण्यासारखं पोत्रा त्यांच्या अंगात देवी संचारते. त्यावेळेस खरोखर अंगात शहारे यायचे ते. त्यासाठी आता मी सकाळी चुलीला पोत्याला देऊन, कारण आज वशाट बिशाट केलेला असतात. जुनी परंपरा आपली आहेच की आपण चुलीला देवाचा नैवेद्य करायच्या अगोदर पोत्याला द्यायचं. पोत्याला ही देऊन झाल्यावर पोळ्या करणार आहे नैवेद्यासाठी. पाव किलो डाळ घालणार आहे, कारण नंतर कोंबडं कापायचं 2, मर्याला लक्ष्मीला कोंबडं 2 कापायचं. आपल्या गावची जत्रा आहे म्हणून आपण कोणाला पाहुण्याला बोलवतो, एखादं येणार असतं म्हणून आता कोण कोंबड्याचं खात नाही म्हणून बोकडाच पण आणणार आहे. मग पोळ्या आपल्या पाव किलोच केल्या, कारण संपाय नको का, आपले नैवेद्य देवापुरताच केला. नैवेद्य करून आता मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं दिवस, म्हणजे पूर्ण लास्टपर्यंत बघा, कारण नैवेद्य दाखवून गावातली फेरी दाखवणार आहे. फेरीला पण जाणार आहे. आणि 3 वाजता काय होतात, डेरे निघतात. डेरं बघण्यासारखं असते, तर तुम्हाला मी दाखवणारच आहे.
क्या? मर्याई लक्ष्मीला आपल्या गावातले ग्रामदैवत मानली जाते, रक्षणकर्ती मानली जाते. वर्षातनं एकदा गावकरी सगळे गावातली जमून लोक तिचं मान सन्मान, तिची ओटी भरणं ते सगळं करतात. आता आपलं कोंबडं पण शिजलं. आता आपण गावात निवद दाखवून डेरं पण बघून येऊया.
मरेची जत्रा म्हणजे गावात एकोपा, श्रद्धा, परंपरा टिकवण्याचा उत्सव आहे. जत्रा ही ग्रामदेवताप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी, गावाचं रक्षण व्हावं, चांगलं पीक पाणी यावं, गावात सुख समृद्धी नांदावी उद्देशानेच केली जाते. हा त्याचं डी.वाय. पाटील हॉस्पिटल आहे ती डी.वाय. पाटील आणि आपल्याला मटण खायचं नव्हते, पण तरी पण हिनं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही डबा एक दोन दिवस थोडं खाल्लं, हायवेला येला इकडं म्हणजे गावात तिथनं मटण दिलं ती करायला होतं तिथं त्या मेंबरला. आणि मटण नाही तसं विचार करा नाही त्याचं काय करायचं सगळ्यात पप्पाला दिलं. अजून मागून घे बघा सगळं. तुला कशाला पोरं पडतंय का? पोरं उठते की नाही शाळेला? तुला कसं वाटलं? आल्यावर वाटलं का? अरे 12:15 वाजले. नाही कुत्रे घरी जायला आता उद्या सकाळी 6ला उठायचं. भुकतोय चांगलं रात्री. संध्याकाळ गाडीला ही वाजलं दारात, पहिली खिडकी वाकून बघणारच. अजून वाटलं वाजू द्या, 3 वाजू द्या, 2 वाजू द्या, झोपणार नाही. घरात आलं पुन्हा म्हणलं नाही कशाला झोपला नाही. अरे गाडी चालवली नवीन आहे, झोप लागते मला. आता मला मागायची फोनवर काय म्हणलं तुम्ही ऐकलं नाही. मी तू घरी येऊस तर मी काय झोपणार नाही बघ, मग लवकर या. आता घरी वाजेपर्यंत आता किती वाजता घरी जाऊ सर? तास आता काय नाही, रस्त्याला काय नाही. नाही नाही आता रस्त्याला नाही. तास सव्वा तास या अजून पुढच्या वाटेत. आता तुम्ही अगं आम्हाला रात्री जाता. कमान जावा. जाऊ दे उद्याचा दिवस तरी बघ काय आज बोललो बसलं आलं काय का नाही. उद्याचा दिवस काल परत उद्या तुम्ही सगळे केलं करमणार नाही.